नमस्कार मित्रांनो, या भागामध्ये आपण बघणार आहोत जीमेल मधील एक फीचर म्यूट कन्व्हर्सेशन्स। म्यूट कन्व्हर्सेशन्स म्हणजे काय ते आधी तुम्हाला सांगतो। बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं की आपण एका अशा ईमेल चेन मध्ये फसलेलो आहोत ज्याच्याशी आपला काही संबंध नाहीये। म्हणजेच ग्रुपमध्ये काही ईमेल चालू असतात, एक व्यक्ती दुसऱ्याला रिप्लाय करते, त्याला तिसरा व्यक्ती रिप्लाय करतोय, त्याला चौथी व्यक्ती रिप्लाय करते आणि एक अशी मोठी हनुमानाची शेपटीसारखी ईमेल चेन चालू राहते। त्यामध्ये तुम्हाला असणं आवश्यक आहे, परंतु तरी देखील जे कन्व्हर्सेशन चालू आहे त्याच्याशी तुम्हाला फारसं देणं घेणं नाहीये किंवा ते इररिलेव्हंट आहे किंवा ते दुर्लक्ष करण्यासारखं आहे। तर अशा वेळेला आपण ते कन्व्हर्सेशन म्यूट करू शकतो, म्हणजेच ते आपल्याला इनबॉक्स मध्ये दिसण्याचं बंद होईल। परंतु नेक्स्ट टाइम जेव्हा ती ईमेल तुम्हाला उद्देशून पाठवली जाईल, टू मध्ये तुमचं नाव असेल, त्यावेळेला मात्र ती ईमेल परत तुमच्या इनबॉक्स मध्ये दिसू लागेल। म्हणजेच महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही आणि जी गोष्ट महत्वाची नाहीये ती आपोआप तुमच्या इनबॉक्स मध्ये दिसायची बंद होईल। त्यामुळे तुमचा वेळ देखील खूप वाचेल। चला तर मग बघूया म्यूट कन्व्हर्सेशन्स कसं वापरायचं ते। हे पहा मित्रांनो, इथे मी माझ्या इनबॉक्स मध्ये आहे। इनबॉक्स मध्ये आपण एखादी मेल निवडूया। तुम्हाला माझा ईमेल बॉक्स बघायला मिळतोय या ट्रेनिंगच्या निमित्ताने। हे बघा, ही एक ईमेल आहे मिनी कॉन्टॅक्टची, जे नेटबीटच्या सर्व साइट्सवर ईमेल आयडी आम्ही जमा करत असतो। जे सबस्क्रिप्शनचे ईमेल आयडी असतात ते मला इथे दिसतात। आता या ईमेल आयडी या खूप ईमेल येतात, जवळजवळ दिवसाला 100-150 ईमेल्स मला मिळतात या मिनी कॉन्टॅक्टच्या। त्या पाहण्याची मला आवश्यकता नाहीये। तर त्यासाठी मी ही मेल सिलेक्ट करेन। सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे आपल्याला ऑप्शन्स दिसायला लागले। त्यामध्ये मोअर मध्ये गेल्यानंतर आपल्याला हा म्यूटचा ऑप्शन वापरता येईल। यावर मी क्लिक करतो तर बघा आता ही ईमेल इथून निघून गेलेली आहे। आता ही ईमेल मला दिसणार नाही, परंतु नेक्स्ट टाइम फक्त माझ्या नावाला उद्देशून जेव्हा मेल पाठवली जाईल तेव्हा मात्र ती मला दिसू लागेल। आणि जर ती मला पुन्हा शोधायची असेल, जी मी म्यूट केलेली मेल मला पुन्हा शोधायची असेल किंवा पुन्हा अनम्यूट करायची असेल, तर त्यासाठी मी एकतर इथे ईमेल शोधू शकतो किंवा आपण इथे मोर लेबल्स मध्ये जाऊया आणि इथे तुम्हाला कुठेतरी ऑल ईमेल्सचा ऑप्शन मिळेल। माझ्याकडे खूप लेबल्स झालेले आहेत, त्यामुळे शोधायला वेळ लागतो। हा बघा ऑल ईमेल, त्या ऑल मेलवर मी क्लिक करतो आणि आपल्याला दिसतील हे बघा इथे म्यूट केलेली कन्व्हर्सेशन दिसत आहे। त्याला पुन्हा सिलेक्ट करून आपण अनम्यूट करू शकतो। हे बघा इथे मी अनम्यूटचा ऑप्शन वापरतो आणि अशा प्रकारे आता ही ईमेल पुन्हा अनम्यूट झालेली आहे आणि ही आता माझ्या इनबॉक्स मध्ये मला दिसू लागेल। हे बघा इथे जी म्यूट केलेली आपण केलेली तेव्हा इथे 11 मेल होत्या। हे बघा हा व्हिडिओ बनवतानाच इथे आणखीन एक मेल आलेली आहे आणि अशा दिवसभर खूप सारे येत राहतात। त्यामुळे मी अशा प्रकारच्या ईमेल्सना म्यूट करून ठेवतो ज्या मला त्रास देत नाहीत। तुम्ही देखील हे म्यूटचं ऑप्शन जरूर वापरा। जर ग्रुप मेल असेल, जर चेन मेल असेल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला फारसं रिलेव्हंट कंटेंट नसेल, तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाची नसेल ती ईमेल, तर ती खुशाल म्यूट करा। त्याच्यामुळे तुमचा झालाच तर फायदा होईल, कारण खूप सारा वेळ वाचेल। धन्यवाद मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।